लक्ष्मी प्रसाद यांचं शुभागमन झालंय. लक्ष्मी प्रसाद गजानन भाई आइए आप मंच के ऊपर, आपका भी स्वागत है. सगळे जे आमचे ऑल स्पॉन्सर्स आहेत, जर वडील नसतील तर त्यांचे मुलगे डिकेश आपण या, तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कमिटीमध्ये येऊन तुम्ही संपर्क साधा. लक्ष्मी प्रसाद तुमचा सन्मान होतोय. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती विकेट की षटकार, षटकार, व्हाट अ शॉट. डीजे आवाज वाढव ना थोडा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर. पहिल्या बॉल वरती धनंजय नाईकचं स्वागत. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. अजून एक हेलिकॉप्टर, बॅक टू बॅक सेकंड सिक्स. पब्लिक कॅच झाली आहे. या प्रेक्षक 300 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी. या पब्लिक कॅच प्लस 300 प्राइज. थैंक यू डीजे. जेनिका कारभारी त्यांच्याकडनं एक सिक्सरला 200 आणि सलग 3 मारले तर 2000. जेनिका कारभारी यांच्याकडनं ते प्राइज आहे. कॅच झाली आहे पब्लिक कॅच. या 300चं प्राइज. अजून एक फुल टॉस, सलगचा तिसरा. जेनिका कारभारी यांच्याकडनं दिले जातील 2000 बॅटरला. हॅट्रिक विकेट प्रशांत माछी यांच्याकडनं 2000. लगातार बॅक टू बॅक 3 सिक्सर्स येताना आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक यांना कसं असावं तुम्ही स्वराज्याच्या शिवछत्रपतींच्या काळात पाहिलं असेल. पुरंदराचा तह झाला, 33 किल्ले छत्रपती शिवाजी राजांनी खरं तर मिर्झा राजेला दिले. त्यानंतर जे बाउन्स बॅक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, स्वराज्यामध्ये 400 पेक्षा जास्त किल्ले होतं. म्हणून स्वराज्य देखील आजही सांगतं कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. अजून एक, अजून एक, सलगचा चौथा मारलाय. बॅक टू बॅक 4. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती. लेडीज कॅच साठी, गर्ल्स सर्वांसाठी 500. विशाल दुबईवाला यांच्याकडनं 1000. एक टप्पा घेतला तर रामदासबाईकडनं 300 आणि विशालबाई दुबईवाला यांच्याकडनं 500. चला पब्लिक कॅच एक झाली होती. मी तर म्हणतो जेंट्स तुम्ही पकडण्यापेक्षा ना हातात घ्या आणि लेडीजच्या हातात द्या, डबल प्रॉफिट होईल. 1500 नंतर 50-50 वाटून घ्या. असे 300 भेटतात, तसे 750 भेटतील. सोपं साधं कॅल्क्युलेशन आहे. चला 300 रुपये देऊयात आपण. 2 कॅच झालेत लगातार. नाव काय दादा. सचिन दुबला और विनोद मांगेला. सब पैसा जाई में ही जा रहा है लगता है. मला वाटत नाही आता दुबला भाई रात्रीपर्यंत पतला होईल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर. पाचवा सलग 5 बॉल 5 षटकार. क्या बॅटिंग होती है मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव आहे युवराज. आणि आणि एकच गोष्ट म्हणेल युवराजची बॅटिंग पाहिल्यानंतर, आयुष्यात आहे ना टॉप वरती पोहोचायचं असेल तर मेहनत ती नॉनस्टॉप करावी लागते.
आणि सध्या मैदानावरती सुसाट सुटलाय, त्याचं नाव बॅट्समन युवराज. संघर्ष मोठा आहे कारण युवराजचं ध्येय मोठं आहे, कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. बॅटिंग आवडली असेल युवराजसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या. डीजे लगातार 5 बॉल 5 षटकार. पहिला मिड विकेट, दुसरा मिड विकेट, तिसरा लॉंग ऑफ, चौथा लॉंग ऑन, पाचवा मारला लॉंग ऑफला, सहावा येईल का? टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ज्या गोलंदाजानं फलंदाजांना बांधून ठेवलं, ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या, त्या गोलंदाजाच्या समोर मारलेत लगातार धनंजय नाईक विरुद्ध मोठी डहाणूच्या युवराजनं 5 बॉल 5 षटकार. हा सहावा येऊन इतिहास घडेल का? आणि हा आलाय चौकार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाले 34. व्हॉट अ बॅटिंग. बट समोर देखील मित्रांनो टीम आहे जाई. इतकंच सांगेल, रख हौसला ओ मंजर भी आएगा, रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ तू जाई का है तूफान, एक दिन समंदर भी खुद बखुद तेरे नजदीक तेरी मंजिल लेकर आएगा. जाईला देखील कमबॅक करायचं आहे, बट बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या नक्की बंदात युवराजसाठी. काय खेळला या मॅच मध्ये. 5 षटकार 1 चौकार आणि क्षणात वातावरण मैदानावरती बदललंय. मोठी डहाणूच्या बाजूने ते चाललंय. युवराजसाठी 1000 रामाडी यांच्याकडनं आलाय. इथे विकेट, म्हणून म्हणालो नाही जाईचं क्रिकेट आहे, इथे कधीही पलटवार केला जाऊ शकतो. आणि रितेशनं काढली विकेट. जाईचं झालंय पुनरागमन. सपना लेकर बाबर आया था इस माटी में, छत्रपति ने भगवा घुसाया था उसके छाती में. जाता जाता इतकंच बोला, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, गणपती बाप्पा. चला आता जाईकर करतील कमबॅक, यात शंका नाहीये. मागच्या बॉल वरती विकेट आणि आता आला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. मग त्या नॉन स्ट्राईक एंडला अजूनही वादळ उभं आहे. त्या वादळाचं नाव आहे युवराज. 5 मारलेत लगातार षटकार, 1 चौकार मारलाय, तो पण कोणाला? धनंजय नाईकला. होना चाहिए. कभी कभी जिन आंखों के सामने खुशी विकेट की देखी, उनके सामने बड़े बड़े शॉट्स भी आने चाहिए, तभी तो क्रिकेट का असली मजा आता है दोस्तों. टप्पा पडला, पुन्हा बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातात. यावेळी झाली डॉट बॉल न वापसी आणि हा देखील पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळालं. 35 ऑन बोर्ड. रिव्ह्यू घेतलाय का बॅटिंग टीम ना? ओके, चला या थर्ड अंपायर्स या ठिकाणी जॉईन होतील. काही क्षणात निर्णय या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालं. टीम MS वैदू 11 मोठी डहाणू. कामयाबी का व्यक्ति सिर्फ चमक लोगों को दिखाई देती है, उसने किसने अंधेरे में देखा यह कोई नहीं जानता. फेअर बॉल है, नो मोर DRS. तुमचा रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. अंपायर डिसिजन त्याच्यावरती आता तुम्हाला कंटिन्यू 4 ओव्हर्स खेळावं लागेल. राऊंड विकेट इथे देखील पुन्हा टाकावा लागेल का? नाही. चालला बॉल डावा स्टिकच्या बाहेर.
व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळते. धनंजय नाईकला जरूर 34 धावा त्याच्या घरच्या मैदानावरती आल्या. मग जाईला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कई रातें जागनी पड़ती है, सफलता पाने के लिए मेहनत का फल इतने आसानी से नहीं मिलता. हार्ड लक आजच्या दिवसातील. मागची जी 5 मिनिटं होती ना धनंजय नाईकसाठी थोडीशी खराब होती. पण धनंजय नाईक गोलंदाज किंवा फलंदाज म्हणून ऑलवेज तो डायमंड ज्याची प्राइस कोहिनूर हिऱ्यासारखी नेहमीच ऑलवेज हाय. एकदा टाळ्या धनंजय नाईकसाठी देखील जाईकर व्हायला हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा मोरल डाऊन होतो, कॉन्फिडंट लेवल थोडासा खाली जातो. पण धनंजय नाईकनं खूप सारा मॅचेस जाईला जिंकून दिलेत. ही काळ्या दगडावरची रेग आहे. लोवा फुल टॉस. युवराज अर्धशतकाच्या अगदी समोर आहे. 6 मध्ये 34 केलेत, 7 मध्ये 35. 12 बॉल 15 बॉल पर्यंत अर्धशतक युवराजच्या बॅटमधनं यायला या ठिकाणी हरकत नाही आहे. तुम्ही जे पण सगळे कॅश प्राइज लावलेत ना ते सगळे स्कोरर आणि एक इकडे मागे आमचं ऑर्गनायझर मेंबर्स उभा त्याच्याकडे जमात सगळे त्याच्याकडनं येऊन नंतर तुम्ही कॅरी करा. मी अनाउन्स जरूर करू. फुल टॉस बॉल आणि बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 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 षटकार. क्या बॅटिंग होती आहे मैदानाच्या आत. अजून एक पब्लिक कॅच झाली आहे. या अभिमान जागा होतो. माझ्या कॉमेंट्रीची सुरुवात आहे ना ऑलवेज एका लाईननं नेहमी करतो. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि तलवारीच्या धारेवर ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपतींचा महाराष्ट्र उगज अगदी दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. स्कोर 46 46. मागच्या ओव्हरमध्ये 34, या ओव्हरमध्ये 12. कमॉन डीजे ड्रिंक ब्रेक आहे. 2 मिनिटं तुमच्याकडे. शिवछत्रपतींचे संगीत तुम्ही ऐकत होता. जीवन एक संग्राम है, लड़ना तो सिखाता है, हर चुनौती को पार करना सिखाता है. जो हार से नहीं डरते ना, साहस से वही तो आगे बढ़ते, वही सच्चे वीर कहलाते हैं. या मॅच मध्ये ते शूरवीर योद्धे एका बाजूला, मोठी डहाणू तर दुसऱ्या बाजूला. टीम जाईचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कहानी अभी खत्म नहीं होतो दोस्तों, पिक्चर अभी बाकी है. टप्पा पडलाय, चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. मागचे 4 मॅच ज्या बॉलरनं बॉलिंग देखील केली नव्हती ना, आता तो जयराज स्वतः आलाय. त्याला माहिती आता टीमला गरज आणि पालघरच्या क्रिकेटचा एक क्रिकेटच्या पटलावरचा अष्टपैलू खेळाडू जयराज धनु सुद्धा बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या ओव्हरमध्ये रन्स आलेत 11, पहिल्या ओव्हरमध्ये 34 होते. 2 ओव्हर 45 होता स्कोर. 45 45 धावा धावफलकावर. 45 11 आलेत मागच्या ओव्हरला. 45 12th मॅन लक्ष सुद्धा दोन्ही बॉल या बॉलिंग ट्रॅकवर जयराज. इथे देखील फटका चांगला डीप मध्ये फिल्डर उभा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील. 49. जयराजच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे अजय सरांकडनं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदलाव. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. टीम मोठी डहाणूच. MS11 वैदू 11 मोठी डहाणू. आज मोठी डहाणूकर देखील म्हणत असतील. बरं झालं त्या रात्री मोबाईलला नेटवर्क होतं. मोती सरांचा कॉल आला आणि आपण इकडे आलो आणि सगळे इतिहास मोडले पालघरच्या क्रिकेटच्या पटलावरचे. मोठी डहाणून एकदा जोरदार टाळा उद्या तुमच्या टीमसाठी. वाईल्ड कार्ड आलात पण धमाके केलात.
अजून एक अजून एक अजून एक, हा पण चाललाय मिड विकेटच्या बाहेर षटकार. भी बड़े देखने चाहिए और अपने सपनों को हमेशा इतना ही बघता हूं. मेक इट लार्ज बेबी, मेक इट लार्ज. बॉल हवेत, आली विकेट. फलंदाज बाद, ड्रीम बिग, वर्क हार्ड. मित्र प्रीत बेंद्रे त्याच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेला आहे. एकविरा मातेचं संगीत तुम्ही ऐकत होतात. नवसाला पावणारी, संकटामध्ये सावरणारी, हाकेला धावणारी, समुद्रावरती जेव्हा जेव्हा आपले बांधव मासेमारीसाठी जातात त्यांना सावरणारी आपल्या सर्वांची कुलस्वामिनी एकविरा मातेचं संगीत तुम्ही डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकत होतात. न्यू बॅटर निशांत खूप चांगला खेळला या मॅच मध्ये. संघ आतापर्यंत मोठी डहाणू MS वैदू 11 या नावाने ही टीम मैदानावरती खेळतीये. लाजवाब प्रदर्शन आतापर्यंत या टीमने दाखवलंय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच म्हटलं की जाईला नेहमी टेन्शन येतं. इथे देखील ते आलंय. टप्पा पडला, बॉल चालला बाहेर आणि वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती आली आहे. एकच सांगेल मात्र, अडचणीत तुम्ही आहात, थोडी हिम्मत रख, अपनी बात रख, कोई ना सुने ना तो दोस्त अपनी आवाज थोड़ी सी ऊंची रख. एक खुदगर्जों की दुनिया में खुद की भी एक तू तशरीफ रख. सबको अपनी पड़ी है, तेरा कोई नहीं रहेगा. तू बस अपने टीम का और अपने चाहने वालों का ख्याल रख. आणि 4 धावा +1. टूर्नामेंट में चैंपियन नहीं, रनर अप तो सही. एंजॉय करना मत छोड़ो. अगले साल का इंतजार. 364 दिवस वाट पाहायला लागेल, कारण मॅच अजूनही बाकी आहे. जरी रन्स मोठ्या झालेत, कधी पलटवार होऊ शकतो. त्यामुळे जरी रनर अप होत असाल तरी देखील खुश राहायला शिका. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. जाई कमबॅक करना जानती है. कम ऑन डीजे. बाकी आहे. 63 झालेत. 70च्या आतमध्ये थांबली ना मॅच. धनंजय नाईकला 34 आलेत. तो पण एखाद्या खवळलेल्या सुनामी सारखा मैदानावरती उतरेल यात ती मात्र शंका नाही आहे. मजाल मॅचला. जर 70च्या आतमध्ये रन्स थांबलेत तर 75 बनले ना एक पारडं भारी होईल. टीम मोठी डहाणूचं. बॉल चालला मिड विकेटला. एक सिंगलचा प्रयत्न, एकच सिंगल मिळेल. युवराज वैयक्तिक आतापर्यंत बॅटिंग करतो इंडिव्हिज्युअल. ओमसाई स्पोर्ट्सवरती मॅच पाहत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 35 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आलेत. बॉल तयार. अर्ध्या विकेटवरती टाकला होता. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित. हर्ष उचलून थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. रनआउट, ओइठी आउट. फलंदाज बाद. वरती आहे बाकी. किती येतील रन्स त्याचं उत्तर देखील आहे बाकी. फिरवलाय, चांगला टाकलाय बॉल. बॅट अँड पॅड मध्ये अगदी समोर चाललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे
आज घडलंय काय, तर जे दोन स्ट्रायकर बॉलर आहेत ना, धनंजय नाईक आणि जयराज, त्यांच्याच विरुद्ध रन आलेत. धनंजय नाईकच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 34, तर जयराजचं षटक देखील खूप महागडं होतं आणि त्यातल्या त्यात जयराजनं वाईट +4 जो दिला ना, त्या 5 धावा या मॅचमध्ये टेन्शन वाढवणाऱ्या राहिल्यात. रितेशनं कमबॅक जरूर चांगलं केलं होतं. आता प्रशांत मळ करतोय, फटका चालला डीप मध्ये, फिल्डर आहे, वेल कॅच, वेल जज कॅच, फलंदाज बाद. डरना तुम्हारा काम नहीं, जब तक मंजिल ना पाओ आराम नहीं, मुश्किलें दो पल ही ठहरते, हिम्मत के आगे इनका कोई जवाब नहीं, क्योंकि हमारे गांव का नाम जाई है और जाई जैसा ब्रँड पूरे महाराष्ट्र के क्रिकेट के दुनिया के कायनात में नहीं. आता झालंय कमबॅक. आता 70च्या आतमध्ये थांबल्या ना, आता मजा येईल मॅचला. आता एन्जॉय प्रत्येक जण करू शकेल, मोठी डहाणू देखील आणि जाईकर देखील. आणि म्हणून म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खाद कड़ा सबसे बड़ा. वन मोर डॉट बॉल की वाईट बॉल, ओ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रानं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतीये 67 धावा. आमचे डान्सिंग अंपायर म्हणत असतील अंधार झाला भावानो, पण माझं नुकसान 3-4 हजारचं झालं. बॉल तयार, टप्पा पडलाय, चालला यष्टीरक्षकाच्या हातात, स्ट्राईक पाहिजे, रनआउटची विकेट मिळेल, फलंदाज बाद, रनआउट, ओईटी आउट. वरती 72, 73 झालेत. 74चं रन चेस, 10 ते 12 रन्स एक्स्ट्रा आल्या. शेवटच्या बॉलवरचा षटकार आणि व्हाईट बॉलवरती आलेला तो पंजा, त्या 11 रन्स या मॅचमध्ये टेन्शन वाढवणार आहेत. अन्यथा 60-62 मॅच नक्की चांगली होईल. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. या पाहूयात सामना कसा होतोय. बेस्ट ऑफ लक. 2,500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय बॅट्समन युवराजला. युवराजसाठी कीर्तिबाई सागर उमरलीवाला इनच्याकडून. कीर्तिबाई सागर उमरवाला इनकी तरफ से 2,500 रुपये का इनाम युवराज के बैटिंग के लिए आया. चला युवराज या पटकन 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे ते युवराजला आपण लगेचच इकडे देऊयात. ग्रेट ग्रेट बैटिंग. आने वाली 24 गेंदें 74 रन चेस. जाई में से कोई भी 4 छक्के मारता है कभी भी, सागर भाई की तरफ से 2,500. धनंजय ने अगर अपने इनिंग में कभी भी 6 छक्के मारे तो 6 बॉल 6 छक्के मारे तो डैनल आणि सैमी इनकी तरफ से 10,000 का इनाम दिया जाएगा. सैमी सारंग आणि डैनल माची इनकी तरफ से 10,000 6 बॉल 6 6 के लिए
बल्लेबाज धनंजय नाईक के लिए। मिकी माऊस तुमच्यासाठी इथे 500 रुपयाचा पारितोषिक जमा झालाय। चला या आपण मिकी माऊस 74 चं प्राइस, टार्गेट 74 चं 500 चं प्राइस। मिकी माऊस या तुमच्यासाठी अननोन आहे प्राइस आहे। मिकी माऊस या ना इकडे, 500 पाहिजे ना। अंपायर थोड़ा घाई करा या मैच मध्ये, अजिबात जास्त वेळ देऊ नका। मिकी माऊस आपको आना है, आपको लिए 500 का पारितोषिक है। सलामीची जोडी धनंजय नाईक त्याच्या सोबतीनं जयराज धनु। 500 दोनों के लिए, मिल बांट के खाइए, प्यार बढ़ेगा। और यहां से जयराज से बल्ले से पहला शॉट बाउंड्री के बाहर। यह आता हुआ नंबर 4, चलो ठोक दीजिए। चं टार्गेट किती बनतील? 65, 70, 74, 50च्या आतमध्ये एका रनने जरी मॅच जिंकली 50,000 रुपयाचं पारितोषिक मोठी डहाणूला। हाफ ट्रॅकर, बॉल बाउंड्रीच्या बाहेर आला षटकार। दिल में उम्मीद और उम्मीद पे है दुनिया कायम। सागर भाई जो अपने साथ है उनके तरफ से 4 6 के लिए 5,000 और अजय सर की तरफ से 2,000। मारते रहना है, मारते रहना, बस मारते रहना है, यही पता है धनंजय नाईक और जयराज धनु के बैट को। एक सिंगल डबल का कॉल, रनआउट का एक भी विकेट गया ना, मूवमेंट शिफ्ट हो जाएगा तुरंत टीम मोटी डहानू के साथ। क्या खेली है इस मुकाबले में टीम मोटी डहानू। जैसे नाम बड़ा है डहानू के क्रिकेट का, काम भी बड़ा करके दिखा है आज मोटी डहानू टीम ने। स्पेशली युवराज, काबिले तारीफ बल्लेबाजी युवराज ने की। नॉट आउट 41 रन उसके बल्ले से आए। ये फुल टॉस थी, बल्ले से ठीक से संपर्क नहीं हुआ। एक मैच सिंगल स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ, एक सिंगल के चलते टीम का टोटल आगे जाता हुआ। स्कोर हम देख रहे हैं 13। धनंजय नाईक ने एक मारा ना, मुकाबला बनेगा। 20 आ सकते पहले ओवर में, और नाईक ने मारा है, नाईक ने मारा है। नाईक को 5 मारे थे ना, नाईक ने एक वापस दिया, अभी बचे उसके ऊपर सिर्फ 4। है ना, उसके लिए मैं बस इतना ही कहूंगा। हार कर लौट कर घर जाने वाला जायका धनंजय नाईक ने ऐसे घबरा जाऊं और जिगर मुझ में नहीं है। निकला हूं तलाश में अपने गांव के लिए ट्रॉफी, उसको पाना है, ना पाए लौट जाऊं ये सबर मुझ में नहीं है। नाईकची एक फाइट आणि वातावरण एकदम टाइट। आला षटकार, 19 धावा झाले। इथे टप्पा पडलाय, खाली राहिलाय। पहिलं षटक मैदानावरती, 20 धावा धाव फलकावर। विदाउट लॉस 20 ऑन बोर्ड, 74 चं रन चेस। 6 षटकार मारले तर डॅनल मॅची आणि सारंग भाई यांच्याकडून 10,000। प्लीज पब्लिक यार लेट दीजिए, पब्लिक ने अंदर जाओ नहीं प्लीज यार, लेटे है घर से अपना लेटे है। ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी। अरे हौसला है कुछ कर दिखाने का, इसलिए मोटी डहानू और टीम जाई का सफर अभी है बीच मैदान के अंदर जारी। भाई सभी जो भी प्रेक्षकों को नम्र विनती है कि आप लोग ग्राउंड पे जाओगे तो गेम लेट होगा, प्लीज रिक्वेस्ट है आप लोग को, नम्र विनती है। मारा जाई गामना मित्र ने प्लीज कोई अंदर नहीं आवे प्लीज। जय माता दी। पहले ओवर का खेल खत्म होने के बाद टीम का टोटल बना है 20। यहां से हर एक जन यही तो कहता होगा जय माता दी, अगले ओवर में भी आने चाहिए 20। नाईक ने दिया दूसरा, नाईक ने मारा है दूसरा, ये जा रही है बाहर, सिक्सर।
अरे अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही जिथे टीम जाईचं नाव नहीं। सक्सेस की है ना अपनी दोस्तों एक अदा होती है, वो सिर्फ मेहनत करने वालों पर फिदा होती है। हर सक्सेस हार्डवर्क की स्टोरी इतिहास होने के बाद ही लिखी जाती है। 26 मैच बॉल देखील परत आलाय। सफलता एक दिन में नहीं मिलती, मगर ठान लो तो एक ना एक दिन जरूर मिलती है। मी म्हणालो ना जाईची बॅटिंग येईल जाई कर, पण लेडीज इतकंच म्हणतील अपना टाइम आएगा, कब आएगा अपन को पता नहीं, अपना टाइम अपुनिच लाएगा और आज ही लाएगा। अजून एक यॉर्कर, एक सिंगल, सेकंडचा कॉल आणि 2 धावा। नकार 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 नकार। जंगलामध्ये आहे ना एखाद्या वाघाला हरिण समोर दिसावी, त्या हरणीचं रक्त वाघाच्या तोंडाला लागावं आणि तो वाघ शिकारच करता राहावा। धनंजय नाईक सध्या स्ट्राईक साठी तसा तळपळतोय कारण त्याच्या बॅटला रक्त पाहिजे। इथे टप्पा पडलाय, अपील झालाय, ओइठी आउट की नो बॉल, नो बॉल। ओ किस्मत भी देती है बहादुरों का साथ, नॉट आउट। अंपायर रिव्यू, चलो चलेंगे अभी फिर एक बार अंदर। ओवर स्टेप हुआ है, नो बॉल, जयराज की गलती। मैंने मोदी सर से एक ही बात कही थी मैच शुरू होने से पहले जब 74 बने, मैच जाइए अगर हारेगी ना उसका रीजन होगा रन आउट। आप मोदी सर से पूछ सकते हो, अगर ये दोनों बल्लेबाज 4 ओवर खेले मुकाबला बनेगा, और वही रन आउट का खतरा अभी भी मंडरा रहा है। सिर्फ अंपायर चेक करेंगे, अगर नहीं चेक होगा ऑन फील्ड अंपायर जो नॉट आउट है उसी पे काम होगा, लेकिन अगर चेक में मिलेंगे, अगर क्लियर दिख रहा होगा, एविडेंस होगा आउट या नॉट आउट, तुरंत अनाउंस किया जाएगा। आणि डिसिजन या ठिकाणी येतोय, जयराजला मैदान गाजवावं लागेल, नॉट आउट। 1+1 2 रन ऍड होतील। नेक्स्ट बॉल फ्रीट 29 29 धावा धाव फलकावर। पहिल्या षटकात 20 या ओव्हर मध्ये आलेत, 2 बॉल मध्ये 9, 29 धावा धाव फलकावर। पुढचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, जाई आणि डहाणूकर, पुढचा बॉल आहे फ्रीट आणि हा चालला यष्टी रक्षकाच्या हातात, परफेक्ट परफेक्ट टाकला होता, ब्लॉक हॉल आणि डॉट बॉल। एक डॉट बॉल आहे ना खूप मोठं प्रेशर बनवणार आहे, ते माहिती आहे। समोर देखील तितक्याच अनुभवानं भरलेलं नाव आहे हितेश, खूप चांगली गोलंदाजी करतोय। जी युवराजनं मेहनत केली आहे ना ती टिकवायची आहे मोठी डहाणूला। हा फुल टॉस आणि धनंजय नाईकचा फटका फसलाय, कैच ड्रॉप, कैच ड्रॉप, कैच या मैच, मैच या कैच, वही तो सवाल हितेश हर बार पूछेगा। अभी तक धनंजय ने बस 2 ही सिक्सर रिटर्न किए हैं, अभी उसको और 3 रिटर्न करने टीम मोठी डहाणू को, जो उसको युवराज ने गिफ्ट दी है। फुल टॉस था, ये ओवर में रन्स रुके हैं, लेकिन 4 बॉल पे पिछली अगर देखा जाए रन्स रुक गए। गेंदबाज तैयार, ये टिप्पा खाने के बाद बाहर निकल गई, वाइट बॉल, एक्स्ट्रा रन। एक्स्ट्रा रन के चलते टीम का टोटल आगे जाता हुआ, टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अब तक बने 31, बनाने 74, अभी भी 43 रन की दरकार है। गेंदे बची है 14, ये भी गेंद बाहर और एक वाइट बॉल, और आपके पास डीआरएस भी नहीं है। एक्स्ट्रा रन के चलते टीम का टोटल आगे जाएगा। ओम साई ग्रुप ने जो सपना देखा है ना, कहा जाता है ना दोस्तों, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। ये साल 50,000, मुझे लगता है अगले साल 1 लाख बनेगी। ये भी शॉट बेहतरीन है और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4।
नहीं लग रहा है. सक्सेस इज अ क्लाइम बट द व्यू फ्रॉम द टॉप इज वर्थ इट. मेहनत की लूट है ना बेहतरीन है, इसका मिलना है यकीन. कामयाबी दूर नहीं, बस थोड़ा सा और देखा जाए क्या होता है मुकाबले में, क्योंकि मेहनत के आग में जो तपता है ना वही इंसान सफल बनकर चमकता है. जोपर्यंत तुम्ही स्वतःला घासत नाही ना तोपर्यंत तुम्ही चमकणार नाही आहात. बोटीवरती गेल्यानंतर फक्त पापलेट सुरमई घोल पाहून तो जाळ्यात येणार नाही, त्यासाठी जाळं पण टाकावं लागतं. शिकारीसाठी जाळं आखावं लागतं ना, हे जाईकरांना माहिती आहे कारण हे स्वतः शिकारी आहेत. बट मोठी डहाणू मंदी आहे, शिकारी हा खुद शिकार हो गया. 12 मध्ये 36, 4 वेळा सांगितलं यार. 12 गेंदे 36, 12 बॉल 36 आणि त्यामध्ये एक सिंगल ऍड केली जाईल. मिड विकेटला बॉल स्टॉप केलाय. अंधार होत चाललाय, अंधार होत चाललाय. बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण, बट जर मारले ना एका बाजूनं धनंजयनं तर मात्र आरामात तो या ठिकाणी रनचेस करू शकतो. अपने हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो. हार जाए मोटी डहानी और टीम जाई, जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो, क्योंकि उम्मीद की दुनिया कायम है और दुनिया झुकती है, सिर्फ झुकाने वाला चाहिए. यॉर्कर, व्हाट अ बॉल. ऐसे अगर चैनल में गेंदबाजी होगी तो क्या करेगा बल्लेबाज. एकदा जोरदार टाळ्या मोठी डहाणू बॉलर्ससाठी देखील व्हायला हव्या. आणि म्हटलं जातं ना मोठी डहाणू युवराजनं रन बनवले, मारने वाले से बचाने वाला हमेशा बडा होता है. या मॅच मध्ये त्या रन्स बॉलर्सला वाचवायच्या देखील आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 35 धावेची गरज. 10 चेंडू 35 धावा. 4 मध्ये कमीत कमी 3 मारायचे किंवा कमीत कमी 2. ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला खेळता आलेला नाहीये. जयराज रन आउट. विकेट आणि मोठी डहाणू फायनलचे ड्रीम आता पाहू शकतीये. न्यू बैट्समैन मैदानावरती आला. संकल्प, अगर संकल्प बैक टू बैक 3 6 लगाते हैं तो उमान के अनिकेत उनकी तरफ से 5000 का इनाम संकल्प के 3 6 के लिए दिया जाएगा. बैक टू बैक 3 6 5000. लेकिन मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ. क्रिकेट अनहोनी को होनी करने वाला ये सब क्रिकेट का खेल आप देख रहे हो. 39. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 39 ऑन बोर्ड बनाने यहां से और 35. आने वाली गेंदे बची है 9, जीत के लिए रन चाहिए 35. 9 चेंडू 35 धावेची गरज. जयराज रन आउट. चला आइए थोड़ा जल्दी. दुखापत झाली आहे मैदानावरती धनंजय नाईकला. आणि KGF तुम्ही पाहिला ना त्यामध्ये एक वाक्य है, घायल शेर की सांस उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. 9 चेंडू 35 धनंजयनं दिलेत, 6 मध्ये 34. त्याच तर त्याला आता वसूल करायचे आहेत कारण त्याच महागड्या पडलेत या मॅच मध्ये. चलने की कोशिश तो करो, दिशा बहुत है, रास्तों के बिखरे कांटों से ना डरो, तुम्हारे साथ दुआएं बहुत है. आणि आज मोठी डहाणूला जो आशीर्वाद इथल्या क्राऊडचा मिळतोय तो खतरनाक आहे. चला बॅटिंग नाही करत आहेत, थोडीशी दुखापत जास्ती झाली आहे, बॉल साईड होणं देखील कठीण आहे. गुड डिसिजन धनंजय, कारण यानंतर खूप क्रिकेट खेळायचं अजून पूर्ण आयुष्य पडलंय आणि एखादी दुखापत झाली तर ती महागडी पडू शकते. चला न्यू बॅट्समन जा मैदानात. धनंजय चला काही हरकत नाहीये, जास्त दुखापत असेल अजून पुढे खूप आयुष्य क्रिकेटचं पडलंय. जर आधीच अंधार झाला त्यात पुन्हा दुखापत झाली तर प्रॉब्लेम होईल मित्रा. आणि तू हारला जिंकला, राजा काल पण राजा होता आणि राजा आज पण राजा. एकदा जोरदार टाळ्या होत्या धनंजय नाईक साठी. जय माता दी. हार्ड लक.
मेहनतीची कधी कुठली परिभाषा नसते. जाईसारखा मेहनत करणाऱ्यांना संघ या अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे, म्हणून तर जाईच्या क्रिकेटची मजा वेगळी आहे. आप चाहे हारो आप चाहे जीतो, अगदी क्राउड पण ना जाईचं इतकंच म्हणेल, हम कल भी आपके फैन थे, हम आज भी आपके फैन है और कल भी हम फैन रहेंगे. बस जाई के नाम घ्या आणि एकदा जोरदार टाळ्या उद्या मोठी डहाणू आणि जाईच्या या क्रिकेटसाठी. मेगा फायनलची मॅच याच्यासाठी केला अट्टहास, हा क्षण गोड व्हावा याच देई याची डोळा. हा अंतिम 16 तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे फटका वेदचा, षटकार षटकार षटकार. वेद जे पण मारतो ना एकदम कडक मारतो. यांच्याकडनं वेदनं अजून 2 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तेरी सपनों पर हंसी तेरे कोशिश पे मेरे दोस्त ताना होगा, तेरे सपनों पर हंसी तेरे कोशिश पर ताना होगा, तेरी हार हार में कोई हो ना हो, तेरी जीत में पूरा जमाना तेरे साथ होगा. वेदनं जरी मॅच जिंकून दिली ना, 10 वर्ष जाईकर वेदला विसरणार नाही. इथे बॉल चांगला अपील, एक सिंगलचा प्रयत्न, रनआउटची संधी, रनआउट की नॉट आउट? नॉट आउट. एक सिंगल झाली या ठिकाणी पूर्ण. एक बॉल अजूनही बाकी आहे या स्पेल मधला. टीमची टोटल धाव फलकावर झाली आहे 46 म्हणजे अजून रन्स पाहिजेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 28 लेग बाईटचा इशारा अंपायरचा. आता बॉल बाकी आहेत 7 मध्ये पाहिजे 28. जर हा षटकार मारला फलंदाजी करताना आपण पाहताय संकल्प मैदानावरती आलाय. उमान से अनिकेत की तरफ से 5,000 का इनाम है. संकल्प को बैक टू बैक 3 सिक्सेस के लिए काफी सारी इनामी धनराशि लग चुकी है, लेकिन मुकाबले में मोटी डहाणू लिविंग टॉप अच्छा खेल रही है. मोटी डहाणू MS वैद्य 11. हा फटका फसलाय. बॉल हवेत. कॅच कॅच कॅच. 6 मध्ये 28 पाहिजे आता. आज ना अख्ख्या पालघरच्या क्रिकेटमध्ये चर्चा होईल की युवराजनं धनंजय नाईकला 34 मारले. पण मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेल, मुश्किलें डराती है ना सिर्फ कमजोरों को, जुनून वालों के लिए सीढ़ियां बनाती है. तुझा आजचा झालेला पराभव उद्या तुझा इतिहास घडवेल यात शंका नाही आहे. त्यामुळे जयराजचं देखील कौतुक, धनंजयचं कौतुक आणि स्पेशली युवराजचं. त्यानं जी बॅटिंग केली ना काबिले तारीफ होती. अगदी पालघरच्या स्टार प्लेअरला रन्स मारणं हे सोपं नाही आहे. धनंजय काल पण हिरो होता, आज पण आहे. पण आज धनंजयच्या समोर रन्स आले ना म्हणून नवा हिरो पालघरनं घडताना पाहिला. त्याचं नाव आहे मोठी डहाणूचा युवराज. एकदा जोरदार टाळ्या उद्या युवराजच्या बॅटिंगसाठी. काय नडलाय एकटा भागासारखा. खतरनाक बॅटिंग युवराजनं केली आज. नवीन बॅट्समन मैदानावरती आलेत. मॅच मध्ये फक्त आता 5 बॉल आणि 5 षटकारच पाहिजे आणि मोठी डहाणू इतिहास घडवायला या ठिकाणी तयार आहे. 5 बॉल 28 ची गरज. बॉल तयार. इथे चाललाय बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये हे सांगत असताना चला फायनली तिकडे झेल झालाय का? यस, कंप्लीट झाली आहे कॅच. विकेट मिळते फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानावरती येईल नील. आपल्याला आता थोड्याच वेळात निरोप द्यायचा आहे. मग या स्पर्धेनंतर आहे ना आता महाराष्ट्रच नाही, गुजरात, वलसाड, उंबरगाव या सगळ्या परिसरामध्ये जाईच्या आयोजनाची चर्चा होईल यात शंका नाही. आणि जाता जाता जाईकर मनपूर्वक आभार. 4 दिवस तुम्ही जे प्रेम दिलं ते कधीही आयुष्यात न विसरण्यासारखं होतं. हर्टला ना एक सॉफ्ट कॉर्नर असतो. एका बाजूला आई
एका बाजूला गर्लफ्रेंड आणि एका बाजूला मित्र, या 3 गोष्टी त्यामध्ये राहतात. जाईकर, त्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी असाल त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह. आता चॅम्पियन बनण्यापासून काही पाऊल मैदानावरती दूर आहे, ते म्हणजेच नाव मोठी डहाणू. ना थके कभी पैर न कभी हिम्मत हारी, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर मोठी डहाणू, नाम काय जारी. चॅम्पियन इज द चॅम्पियन. फक्त एक पाऊल विजयापासून टीम दूर आहे आणि जाईला घरच्या मैदानावरती पराभवाचा धक्का देत या स्पर्धेचं टायटल जिंकायला तयार आहे MS11 वैदू मोठी डहाणू. सगळ्यांची जी पारितोषिक आहेत आता प्रेझेंटेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण देणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपण युवराज पासून आणि या स्पर्धेचा आता विजेता काही क्षणात आपल्याला सापडेल. चॅम्पियन झाली आहे टीम मोठी डहाणू. जंगल आपका, धमाका मोठी डहाणू के नाम का. अभिनंदन टीम मोठी डहाणू आणि मोतीलाल शाह सर, धन्यवाद.